माझी नुसती केस झाले ती नुसतं इथं टकाल न टकाल पडायला लागले बाबा. गावाकडं बरं असतं जरा कोरफड वगैरे लावलं तर केस कशी होते ती नुसती. इथं सगळी केस गेलो का रे बाबू तू काढत आला हाय बाहेर. तुला कुरकुर खायचंय का? तुला कुरकुर खायचंय का? हो रडू नको थांब मी आणायला लावते आईला चल. गावाकडं बरं असतं बाबा कुणी शेजारी आलं तरी कुरकुर घेऊन येतं. इथं कशा चल बाबा चल. मला तुझं गावाकडची लय आठवण येते. कसला ती गावरान गोंधळ असतो नसतो. पैसा नाही बाबा कुणी 5 रुपये देत नाही गावाकडं. इथं बरं चल बरं तुला मी कुरकुर आणते तुम्हाला. चला 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 तुम्हाला कुरकुर घेऊन. सकाळ धरणं काम करा आता कपडे धवा बाया बाया ग काय काय बाई कुठं कुठं ठेवा. लवकर आवरा नाहीतर स्वयंपाक करावं लागेल पावसा पाण्याचं बघा. आवरा आता लवकर. ए पोरे आवर की लवकर चल की लवकर धुणं वाळू घालायला लाग. आवर लवकर म्हातारे येईन जेवायला करावं लागेल म्हातारी म्हातारं नाहीतर काय बोलणे बसून बघा. पोरग उठन बघा खाली जाऊन पोरग झोपलंय. अगे जा पोरग उठन जा निघ. काय बोलू कुठं नाही तुमचं वर्ग बिर्ग काय उठत लगेच आता एवढ्या लोक बघा काय की आजी खाली पोरग उठलं तर बोलायला नाना की जाव की गिरणीतून नाही तिथं गिरण बंद आहे काय दळायची. बरं बरं मामाला फोन लावा नाही तर मामा जाते स्वयंपाक काय केला नाही. मामाला कुठं फोन करता? मामाचा फोन बंद आहे लागत नाही. अगं बया कसं चालू करायचं मला तर वाटते तर मला तर हे चालू करायचं माहित नाही ना. कुठलं चालू करायचं पण हे कसं आहे ही नक्की मशीन कपडे धुती का कपडे मशीन धुती. गावाकडे बरं असतं बाबा एक दगड टाकला असा रप्पा 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 एका फटक्यात कपडे निघते ते स्वच्छ. कशाचं काय कपडे नसतं त्यालाच एवढं पैसे द्यायचं. आमच्या गावाकडं फ्री मध्ये दगड निघतो बाबा. निघतो म्हणजे मिळतो आणि कपडे सुद्धा असली का नाही चकचकीत निघतात. तुला माहितीये का वॉशिंग पावडर निर्मिती कशी कपडे असते ती तशी दगडा आहे का नाही सप्पा 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 हाणले का नाही निघतात कपडे. आणि तू कशी फिर गर्रा 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 भिंगरीगाने फिरतो तरी तुझ्याच्याने कपडे निघत नाही. जाऊ दे एक तुझा तेवढा फायदा होतो बाबा. आमच्याकडून जरा थोडं पाणी राहतो पण तुझ्याकडून नाही ना सगळं काही पिळलं जातं. तेवढं मी तुला नरते जाऊ दे मरू दे. कसं तरी तो आम्हाला उपयोगी पडतोय. टाकते बाबा बटन हो चालू. गावाकडं खरंच लय बरं असतं बाबा. गावरण गोंधळच लय भारी असत. कुठं पाणी इकडे तुला काय आपलीचा भाग बी काय का नाही काय हा तुला काय पाणी तर काय पावसाचं पाणी चाललंय वे दिसलं नाही हा दिसलं नाही. दिसलं नाही कोणाला दिसायचं मग हे पोरे झाली सगळी काम झाली की हा काय हसती दात लागती निसती अगं आपलीचा भागच नाही हो. तो का तात्या आता तुम्ही पाण्यात कुठं बसताय खाली? मग कुठं बसवता तिथं बसा की पुढं. आणि काय करू बसून? मग आता इथं बसण्यापेक्षा इथं बसा सुक्या जाग्यात तर. काय अगं तुला बी अक्कल नाही. ती कसं केलंय बघ साबण सगळा भिजून टाकला. आता तुमच्याच लेकीनं केलंय आम्ही काय करू त्याला? हे तू इकडे ये ग इकडे ये तू. बघा ऐकती का किती रगेल परा करती ती का तिला ना हे बघ चुकून झालंय मी थोडी केलंय मुद्दाम पाणी आता. बघितलं काय एका बुकीचं टिंबूल आणीन मग शेणपणा गेल्यावर थोडस वाईट लेकीला समजून घ्यायचं बापाने. काय लेकीला समजून घ्यायचं किती याला समजून सांगायचं तरी नुसतं बावळाट कुठली कळता नाही काय. आता पाणी एवढं गेलंय होय आता पाणी कुठं आता ते हे करणार आहे टपामधलं पाणी. जाळी कपडे धुवून सगळी हो झाले स्वयंपाक करावं लागल कवा कपडे वाळू घालून. अगं ती जावाई आल्यावर काय म्हणून मला हा मग बापाने तुमच्या पुरीला तुम्ही वळायलाच लावलं नाही त्याच्यामुळेच अशी आहे ती.
बरं तुला तर बाची आहे, तुला तर सांगायचं कळत नाही होय. काय आता सांगितलं तर ती आम्हाला सांगती. हा मग काय तर होय. मग काय तर तुझा जीव केवढा, तिचा जीव केवढा, कशी केवढूसा हाणत. जीव जीव एवढूस आहे तर एवढ्या मोठी कामं करते ती. होय मग काय तर दरी नाही हाणलं तर मी ही बॉडी होईल स्टील बॉडी, स्टील बॉडी एका बुकीत खाली. पण मी नाही तसं केलं तर मला कशाला बळजबरी केलं. आता लेक तुमच्या पैसे होते तिने साबण बघा कसा ठेवलाय, साबण चालला पार खाली इरगुळून आणि तुमच्या लेकीला कसं सांगाय सांगा बरं. चुकून झालं म्हणती, सारखंच म्हणती चुकून झालं, रोजच म्हणती. अयो पडलं. सासू पण मला अशीच म्हणती, हिच्याकडून रोजच कसं चुकून होतं म्हणून. चला बाबा, तिथपर्यंत आवाज गेला नाही बरं, नाहीतर म्हणाल हिला काय शिकवलं का नाही हिच्या आई वडिलांनी. सारखीच भांडी पाडत असती, भांडी सगळी चिंबून गेली म्हणून, हिला शिकवलंच नाही काय म्हणून. गेला नाही आवाज म्हणून बरं झालं. हो भांडी घासायच्यात नाही का. काय आता माझं तर डोकं चाललं नाही. तू कशी अशी आहे, तुला कपडे उचलायला येत नाही ती, तुझ्या नवऱ्याला तू जेवण बनवत नाही, तुझा नवरा खायचं तरी काय. काय खाणार. स्वयंपाक तर करते मी दररोज. अगं दररोज करते पण त्याला जरा टाइम टेबल ठेव. काय टेबल सकाळचा करते 10 वाजता, संध्याकाळचा करते 10 वाजता, त्याने जायचं कधी, खायचं कधी. आता एक टाइम तर जेवत्या बाहेर, एक टाइम तर करावं लागतंय. तुझं पोरगं उठतं कितीला, तुझा जेवण बनवते कितीला, त्याला कोण देणार जेवायला. माझं आधी तुमचं बघा, आता व्हायचं जायचंय. अगं माझं थांब ग, माझं लय दिवस आहेत अजून, तुझं झालंय तर तू अशी करती. जेवण वेळेवर नाही माझं बनवत. बघन की काय मी जाईन नाही तर माझ्या आई बापाकडे, दुसरं काय तुझं मला. पोरगं गायला तुला खावडा पैसे मागायला. मला पैसे दे खायला. बाळा माझ्याकडे पैसे नाही रे. मला काय सांगू नको. अरे पप्पाने पैसे ठेवले पण नाही माझ्याजवळ, मी कुठं कामाला पण नाही जात रे. मला पाहिजे तर पैसे 5 रुपये दे मला खायला, भूक लागले ते आधीच तर. अरे बाळा कुठून आणणार ते पैसे, सर्व बोलायचं मलाच, आणि मी कुठून आणणार रे बाळा पैसे. तू तरी समजून घ्यायचं रे बाळा मला तरी काहीतरी. मी कुठून समजून घेणार बाई, मला पाहिजे ते मागती, कोणाला मागायचे ते, पण मला पैसे दे खायला. बाळा थोड्या वेळाने कोणतरी मागून देते तुला मी पैसे. बरं मी जाऊ का खेळायला. हो काय करते, मला चहा पिचाय, मला चहा पाहिजे प्यायला. तो खासती कशाला गाजते, मला चहा दे की करून तुला करत नाही वेळ. करून नाही तूच ती मला करून. चल अगं दी की मला चहा करून. बिस्किटला पैसे दे बघ. ए ग बस तू, मला मग चहा करून दे. हाय डब्यात साखर, खोटं बोलता तुम्ही लय. हाय हाय मग द्या मला बिस्किटला पैसे. पैसे कुठे आहे माझ्याजवळ. मग आजीला द्यायला सांगा. आजीकडे कुठे पैसे. हाय तर तुम्ही दोघी मला चहा करून देता लवकर. पोराकडे काय बघू, मला चहा करूनच पाहिजे आता. नाही चहाच पाहिजे मला. मग बिस्किट दे मला, चहा करून दे, बिस्किट दे. येत असला गुटखा बिटखा खाऊन येत असला तर जा मल दे की पैसे. मी कुठं आलो कर्ज का म्हण घ्या. काय मला सांगू, पैसे दे तू. माझ्यापाशी नाही पैसा बाबा. 100 रुपये दे. बायकोच्या जीवावर जगणारा तू. ते असू दे असलं तर तू 100 रुपये दे. बायको कमवायची तू खायचा नाही, घरात. तू तुला कुठलं पैसे द्यायचं. रुपये नाही येणार माझी. मग मी कुठले देऊ, मी काय कामाला आहे तुझ्या का. पाकिटात पैसे दे. मला पाकिटच नाही. हाय पाकिट, तू नाही पैसे बाबा दे. पाकिट मला. आई शपथ तुला सांगतो 100 रुपये तू दे. काय सांगू, तू बडी दे मग. आया गा काकीची आगे. नको बाबा. अगं 100 दे की 100. 100 नाही, बायको येईल कामावर बघ दिलं तर घेऊन. नाही तू आधी 100 नाही, दे. मी नाही देत माझ्यापाशी रुपया पण. पुरीन पैसे येतं का. पुरीला काशीत काढलेली आणल्यास तो चांगल्या बघून. काय अगं माझ्या पुरी येते त्यांना नाव ठेवती वय. निघून घालवतो उद्याच्याला दोघीच्या दोघी गाडी करून घालवून यायचं. सोन्यासारख्या का पुरी तुला दिलते अगं वाजी सोन्यासारख्या चर पोरी कर. ते माझ्या लेखाची उदाहरणी करते ते. काय हा? नाही अगं जावाय बी चांगला आहे जावाई माझं. चांगला आहे तो तुझं. हा? पुरी चांगली आहे त्या जावाई माझ्या. चांगला आहे तर पुरी नाही ते तुझ्या चांगल्या. जा निघून घालव जा. बरं मी सांगतो पुरीला समजून तू 100 रुपये दे. मायापाशी नाही बाबा पैसा. अगं दया अंग थरथर कापतोय वाजी उदी की उतारा टाकून. थरथर तिकडे राहा, काय तर भांडी धुणं कर कुणाचं तर खा. आम्ही काय बाय आहे म्हणून बांधी तुया जाऊ. काय करत तुला प्यायला लागते
म्हणल्यावर ना. आधी ग दिशा नाही रे बाबा पैसा माझ्या अगं पैसे ती ग तू नाही. माझी बहीण आहे नका लागायची. नका नका बहिणीचं नातं बाद झालं बाबा. अगं माझ्या पोराला पैसे लागते 5 रुपये दे की ग. अगं माझ्याकडे नाही तर 5 रुपये. आता माझा नवरा घरी नाही, मग मी कुठनं देऊ तुला 5 रुपये? अगं मी तुला दिलते मी माझ्या नवऱ्याकडून चोरून ठेवलेले पैसे तुला दिलते. अगं माझ्याकडे नाही तर आता तर कुठनं देऊ? माझ्या पोराला लागते पैसे. अगं माझ्याकडे नाही तर मी तुला काय अगं नाही सांगते? का? तुला कसं कळत नाही का? अगं माझा तुझ्या नवरा पोराला मला मी काय ऐकत नाही करू? का? माझा पोरगा माझ्याकडे नाहीत पैसे, माझ्याकडे नाहीत पैसे. अगं नाही, मग तुला तू कशाला काय म्हणतेस करते? गं? तिकडे माझ्याकडे नाहीत पैसे. माझ्याकडे नाहीत बोलते ना तुला. मग तुला घेता वेळेस नव्हतं वाटलं का? माझा पोरगा मागताय मी तुला पैसे. 4 महिन्याच्या नंतर देते बोलली होती. तू आता चालीस मागायला, मी कुठून देऊ आता? अगं माझा पोरगा रडतंय ते मागताय पैसे दे पैसे अगं दे. माझ्याकडे नाहीत तर कुठनं देऊ? तुला कळत नाही? मग तू आणखी कोणतरी गा. नाही गं, मला रुपयाची कोण गोष्ट नाही आहे. इकडं. नाही, कुठून आणू मी? अगं 5 रुपयाची संध्याकाळी गोष्ट आहे. देते तुला माझा नवरा घरी आल्याच्या नंतर. माझा नवरा नाही तर मी कुठनं देऊ तुला पैसे? मग आमच्या घरी यायचं नाही, मी पण तुझ्या घरी येणार नाही. संपला विषय. तू तिकडे गेले तुला 5 रुपये पण. हो, जा. 2 पुढे आणले का होताय? मला 5 द्या. तुला 5 आणि मला 5. मग गेले कुठं? मी काय? घराची चावी सुद्धा द्यायची ताई. अगं चावी तुला मी दिली की बाय. कुठं दिले? असंच करते. तू माझी, मग तुला अगं तू माझी म्हणले तुला वेळचं कुणाला द्यायची? शेंगा तर काय गाव ना त्या गाड्या सगळ्या शेंगा शेंगा कुणी नेल्या काय कळायचं मार्ग नाही. त्यांचं घरच्यांचं तर अजिबात ध्यान नसतं. ही पोरगी बी बावळात निघते. ए आरते कुठे आहे तू? काय झालं? ही शेंगा कुणी काढून नेल्या सगळ्या? त्या काकूने नेलं. त्या काकू म्हणल्या मला 2-4 शेंगा पाहिजे म्हणून नेलं त्याने भाजीला. मग तुला भाजीला काय संध्याकाळी आता? मला वाटलं आज तुम्ही आणखी कुठेतरी गेली तिथं. अगं वाईट तर त्या जावयाचा विचार करत जा. हा बापाने किती समजून घ्यायचं तुला? हा प्रत्येक गोष्टीला किती वेळा सांगितलंय तुला वाईट डोकं ठिकाणी दिवस जा. आता ही भाजीला आपल्याला लागतं का नाही तू सांग बरं मला. त्यांना पण भाजीला काय नव्हतं म्हणून तर त्यांचं तुला काय घेऊन दे नाही तुला कळाय काय? हा का आपलं सगळं देऊन बसती लोकाला? मी कळलं लोकायला. आता होते शेंगा किती मोठ्या तुम्हाला काय माहिती? हे ती पोरगी कुठे गेली या? ती पोरगी गेली खेळायला. मग तुला सांगायचं कळत नाही होय तिला? तिला सांगितलं ती उलट बोलतीये. 4 दिवस सुट्टीला आली व्यवस्थित जपायचं काम आहे ना तुझं? पैसा आहे की पण उलट बोलतीये. काय उलट बोलते? मग तुला सांगायचं कळत नाही का तिला? सांगितलं ती नाही ऐकते म्हणल्यावर. काय ऐकत नाही काय? पोरग कुठे आहे? पोरगा आहे. पोरगा पैसे मागतंय मला. पैसे कुठून आणून देऊ मी त्याला? दिलं का त्याला? नाही दिलं. हा शेजारची बाया नाही म्हणले पैसे तर. शेजारची बाई नाही म्हणली म्हणजे? शेजारची बाया म्हणते पैसे तुला कुठून देऊ म्हणे. माझा 4 अगं, महिन्याची होती बोली. दीक्षाकडनं घेऊन द्यायचं पैसे. आता ती पोरगी पण नाही देत. मी कुठून हे करा? कुठे गेली दीक्षा? ती गेली खाली तिकडे पोरीकडे. कुठल्या? तिच्या मैत्रिणी पैसे. हात मार बर तिला बघितली. दीक्षा ए दीक्षा काय व? कुठे गेली का? अहो कुठं नाही, इथंच होती खाली घरी. हा घरी होती. मग ही काय म्हणली खेळायला गेली? अहो हिचं माझ्याकडे लक्षच नाही. तर मी 4 दिवस सुट्टीला आली तरी मला विचारत पण नाही. मग मी जाते पुरींकडे बसायला. मामा आल्या लयला तुमचं काढल्या. अहो आता ही मला काहीच गिनत नाही. मला जेवायला पण देत नाही. मग मी कशी थांबू हिच्यापाशी सांगा बरं तुम्हीच. होय का आरती जेवाय देत नाही तिला? जेवायला ते ती पोरगी टाटून जाते बाहेर खेळायला. अगं बाची आहे माझी ती. तिला वाईट जपत जा. ती काय रोज आपल्या घरी आहे का सांग बरं? अरे मामा ही जेवायला बनवते 11 वाजता. मग आम्ही जेवायचं कधी? 11 वाजता? हो विचार तूच हिला. होय का पोरे? 11 वाजता? 11 वाजता कुठं? मग सकाळी नाश्ता झाला 11 वाजता जेवण बरोबर राहतं. नाही मग नाश्ता झाल्यावर 11 वाजता ठीक आहे की जेवण. कुठं 11 वाजता? कुठं नाश्ता? काय नाश्ता दिला विचारा बरं. आज काय नाश्ता केलता? काय पोहे केले होते. आता ते पोरगी जाते बाहेर. मग असल्या सारखं पोहे जाऊन तर किती वय द्यावं एवढं लागतं. त्याला होती वय पोहे. पोहे खाल्लं असतं का तुम्ही? बघा बरं मामा. नाही, ती मला माहित आहे की तिचं पोहे दगडासारखंच लागतात. ती दगुडी एक वेळ चांगला कुरमाचा, त्याच्यापेक्षा कडक पोहे असतात लोकांच्या तिचे. पोरींना जेवाय देतील, मला जेवाय दे नाही. सांगा वायचीला तुम्ही जरा.
आता काय लेख आहे माझी कुठली काय करायचं अहो आता मग मी काय करू त्याला तुम्ही समजून सांगा तिला वळण लावलं पाहिजे ना तुम्ही आता काय वळण लाव आता ती जावयाला आल्यावर सांग बर आता ही लोकाला किती सगळं नेऊन घरातलं जावयाला काय माहित आहे माग तसं का म्हण करते अगं ती पळतय सारखं दिवसभर कामाला इकडं तिकडं पैसे आणतय आणि तू लोकांना वाटत बसतीस का हा तुला काय अक्कल बिक्कल दिली का नाही देवानं त्या शेवग्याच्या सगळ्या शेंगा द्या दिल्या लोकाला डोकाच्या पुरीला काढून मग तुला कळत नाही व्हय सांगायचं आता मामीला व्हय. सांगितलं म्हणलं मामी आपल्याला संध्याकाळी भाजीला लागतील तर म्हणजे तू ग बस अरे तुम्ही का नाही दोघींना नुसतं माझं डोकं नुसतं बदल केलंय थांबा तुम्हाला ती पोरगा येऊ द्या मग सांग तू कसं आहे ती पुरीवरी स्वस्त नाही म्हणजे मग आता ही शेंगा काय झाल्या आता मग नेला 2-4 काय झालं मग 2-4 बघा आहे का नेला? कशी बोलती तुला कोण देतं का वेळेला मला वाटलं बाबा आणि नाही आता आणि भाजीपाला काहीतरी काहीतरी आणि भाजीपाला चल 5 दिवशी चेक कर मला जायचंय बाजारला आज सोमवार दिवस आहे दूध नाही पण चहा. बघा हाय का दूध आहे घरी बघूया तर म्हणते नाही आणि ती आता गाईचं दूध काढलेलं काय केलं दिलं का वतून ते पोरग आल्यावर काय द्यायचं पोराला रावडी ती पोराचं बघा येईल परत आधी थोडासा चेक करा आम्हाला ती बाची कवाची आली एकतर तू सांगायला लागली